एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, जे काही शिपाई तसेच इतर पदांसाठी शिपाई हमाल, लिपिक आणि मित्रांनो ड्रायव्हरसाठी जे काही महत्त्वाच्या पी-डी-एफ असतील मित्रांनो, त्या पी-डी-एफ आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्यावरती मित्रांनो तुम्हाला ही पी-डी-एफ मिळून जाईल पहा. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा, जे काही व्हिडिओचं नाव आहे किंवा जे काही टायटल आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ओपन होईल आणि त्या ठिकाणी मराठीमध्ये लिहिलेले बघा WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंक, त्या लिंकवर क्लिक करा आणि तो WhatsApp ग्रुप जॉइन करा. जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी पी-डी-एफ उपलब्ध होतील पहा. तसेच बघा जे काही महत्त्वाचे अपडेट असतील किंवा जे काही हॉल तिकीट संदर्भामध्ये फॉर्मची लास्ट डेट संदर्भामध्ये सगळ्या अपडेट मित्रांनो त्या ग्रुपवरती मिळणार आहेत. त्यामुळे फालतू ग्रुप जॉइन करण्यापेक्षा आपला एज्युकेशनल ग्रुप ज्या ठिकाणामधून आपल्याला नोकरी लागणार आहे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. पहिल्यांदा मित्रांनो ते काम करून टाका. चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न मित्रांनो, टोटल 30 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. 30 पैकी तुम्हाला किती प्रश्न बरोबर येतात हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे पहा. प्रश्न चुकला तर चुकू द्या, परंतु कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. पहिला प्रश्न मित्रांनो, मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखतात? चला द्या उत्तर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, IMP प्रश्न आहे मित्रांनो, मुंबईचे शिल्पकार. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. मित्रांनो ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. तर मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखतात? जगन्नाथ शंकर शेट यांना मित्रांनो ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1862. लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर 1862 मध्ये झालेली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? तर आपल्या सर्वांना माहित पाहिजे मित्रांनो, पुणे या ठिकाणी मित्रांनो खंडपीठ आपल्याला पाहायला मिळत नाही पहा. कुठं? पुणे जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्लास्टिक मनी कोणाला म्हणतात? चला द्या उत्तर. अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो, प्लास्टिक मनी कोणाला म्हणतात? तो ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो, क्रेडिट कार्ड. लक्षात ठेवायचं पहा. क्रेडिट कार्डला या ठिकाणी प्लास्टिक मनी म्हणून ओळखलं जातं. काय? क्रेडिट कार्डला. नेक्स्ट आहे मित्रांनो, समुद्राची खोली मोजण्यासाठी टिंब-टिंब वापरतात. तर समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? ऑप्शन क्रमांक 2, सोनार तंत्रज्ञान वापरलं जातं. लक्षात ठेवायचे पहा, सोनार तंत्रज्ञान. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे पहा. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला येत असेल त्यांना. अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये वाढवलेल्या कराला कोणती संज्ञा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, अधिभार. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2, अधिभार. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचंय पहा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा. तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की टाईप करायचे पहा. GST या कर प्रणालीचं पूर्ण नाव काय आहे? GSTचं या कर प्रणालीचं पूर्ण नाव काय आहे? चला द्या उत्तर. बरोबर आहे सर्वांचं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, खालीलपैकी RBIचं कोणतं कर्तव्य नसतं? सांगा पटकन कमेंट बॉक्समध्ये. खालीलपैकी RBIचं कोणतं कर्तव्य नसतं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर मित्रांनो, देशांचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे. ऑप्शन क्रमांक 4, देशाचं आर्थिक अंदाजपत्रक तयार करणं हे या ठिकाणी कर्तव्य नसतं पहा. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, युगप्रवर्तक कवी म्हणून ओळखले जाणारे कृष्णाजी केशव दामले केशवसूत यांचं जन्मस्थान कोणत्या ठिकाणी आहे? चला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. विचार करून उत्तर द्या मित्रांनो. मनामध्ये विचार फिक्स करा किंवा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. चुकलं तरी चुकू द्या. तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, मालगुंड. कोणतं गाव आहे पहा? मालगुंड. पुढचा प्रश्न मित्रांनो एकदम सोपा आहे पहा. बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे? प्रश्न क्रमांक 7 आहे. द्या उत्तर मित्रांनो. बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे? सांगा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सावित्रीबाई फुले. लक्षात ठेवायचं मित्रांनो, सावित्रीबाई फुले याचं काय आहे पहा, योग्य उत्तर आहे पहा काय? सावित्रीबाई फुले. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा दूध प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? चला द्या उत्तर. दुधाची भुकटी बनवणारा. तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? तर गुजरात मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, गुजरात. चला 9वा प्रश्न आहे मित्रांनो, पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? द्या उत्तर. पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? तर मित्रांनो पूर्वेकडून पश्चिमेकडे. ऑप्शन क्रमांक 3, पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते पहा.
साखरचं केमिकल फॉर्म्युला काय आहे शुगरचं? तर मित्रांनो, साखरेचा केमिकल फॉर्म्युला या 3 ऑप्शनपैकीचे द्या उत्तर कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 C12 H22 आणि O11. लक्षात ठेवा. हा काय बघा साखरेचा, बरोबर? साखऱ्या. तर साखरचा मित्रांनो हे काय पहा केमिकल फॉर्म्युला आहे. ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल, तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो, तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला, तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल, तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल, तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं आहे बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा Google पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ मिळून जातील. टिंब-टिंब हे जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. कोण असतात सांगा पटकन? टिंब-टिंब हे जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. चला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. चुकलं तरी चुकू द्या परंतु सांगा. बरोबर आहे मित्रांनो, कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्ह्याचे पालकमंत्री मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दशभुजा गणपती मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो मार्लेश्वर. लक्षात ठेवायचं आहे पहा. मार्लेश्वर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा मार्लेश्वर. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? सांगा पटकन. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 क्लोरोफ्लोरोकार्बन. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. क्लोरोफ्लोरोकार्बन. चला प्रश्न 14 नंबरचा आहे पहा. पिनकोडमधील पहिला अंक काय दर्शवतो? पिनकोडमधील पहिला अंक काय दर्शवतो? चला द्या उत्तर. अतिशय आय-एम-पी प्रश्न आहे मित्रांनो. पिनकोडमधील पहिला अंक काय दर्शवतो? व्हेरी गुड. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 प्रादेशिक विभाग. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 प्रादेशिक विभाग याचे योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी अरब महासागरमध्ये जाऊन मिळते? कोणती नदी आहे जी अरब महासागरमध्ये जाऊन मिळते? तर लक्षात ठेवा मित्रांनो नर्मदा नदी बघा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. 16 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, इंग्रज सरकारने हद्दपार करून रत्नागिरीमध्ये नजरकैद करून ठेवलेले राजा थिबा कोणत्या देशाचे राजा होते? सांगा पटकन. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ब्रह्मदेश. कोण बा ब्रह्मदेश. प्रश्न क्रमांक 17 आहे पहा. उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो राज्यसभेचे. कशाचे असतात पहा? राज्यसभेचे अध्यक्ष असतात. 18 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणतं शहर भारताचं पूर्व किनाऱ्यावर नाही? काय विचारलंय? कोणतं शहर नाही? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोचीन. लक्षात ठेवा. कोचीन हे शहर मित्रांनो भारताच्या या ठिकाणी पूर्व किनाऱ्यावरती नाही.
19 नंबरचा प्रश्न आहे, ज्ञानपीठ पारितोषिक हे दरवर्षी सर्वोत्कृष्ट टिंबटिंबांना दिले जातं. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ज्ञानपीठ पुरस्कार साहित्यिकास दिले जातात. पहा ऑप्शन क्रमांक 1 साहित्यिकास. आंध्र प्रदेश राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानीचं नाव काय आहे? तर काय पहा, अमरावती. पहा समजलं. पुढचा प्रश्न आहे बघा, आयुर्वेदाचे जनक हे कोणाला म्हटलं जातं? आयुर्वेदाचे जनक. तर ऑप्शन क्रमांक 4 धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक या ठिकाणी म्हटलं जातं. कोणाला? धन्वंतरी यांना. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 22 नंबरचा, लखीना पॅटर्न खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बघा ऑप्शन, उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. लखीना पॅटर्न कशाशी संबंधित आहे? बरोबर आहे मित्रांनो, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 प्रशासन सुधारणा. लक्षात ठेवा, प्रशासन सुधारणा. मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर म्हणून ओळखले जातं? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा. मुघल राजवटीमध्ये जिंदा पीर कोणाला म्हटलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणाला म्हटलं जायचं? औरंगजेब. लक्षात ठेवा, औरंगजेबाला या ठिकाणी म्हटलं जायचं. पहा औरंगजेब. ऑप्शन क्रमांक 2 औरंगजेब. आणि मित्रांनो जिंदा पीर कोणाला म्हणायचे? औरंगजेबला. आणि आलमगीर ही जी काही उपाधी सुद्धा बघा औरंगजेबाला या ठिकाणी भेटलेली. पहा आलमगीर. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होती? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होती? खूप महत्वाचा प्रश्न आहे. पहा तर बघा 4 वर्षांनी होती. पहा आता कोणी बघा, डोनाल्ड ट्रम्प तात्यात. पहा समजलं. आणि पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं? मित्रांनो तुमचे 30 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. या प्रश्नाचं उत्तर बघा आता, खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया म्हटलं जातं? तो ऑप्शन क्रमांक 1 समुद्रगुप्त. मित्रांनो लक्षात ठेवा, समुद्रगुप्त याला म्हटलं जातं. आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली. पहा तेवढं जाता जाता नक्की जॉईन करून घ्या, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला सगळ्या PDF त्या ठिकाणी मिळून जातील. आणि जे काही महत्त्वाचे अपडेट्स असतील त्यासुद्धा तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळून जातील. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा. भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन होतं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्यामध्ये. लक्षात ठेवायचे. पहा केरळ राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन होतं. पहा भारतामधील कोणत्या राज्यामध्ये माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? चला सांगा उत्तर. माउंट आबू. तर राजस्थान मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सिक्कीमची राजधानी कोणती आहे? सिक्कीमची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गंगटोक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल. पहा लक्षात ठेवा, गंगटोक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वात जास्त लागवडीचं क्षेत्र आहे? तर उत्तर प्रदेश मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. ज्वारी उत्पादनामध्ये भारताचा प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर ज्वारी उत्पादनामध्ये बघा आपलं महाराष्ट्राचं प्रथम क्रमांकावर आहे. बघा जय महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी मित्रांनो डॉल्फिन आहे. पहा लक्षात पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी. पहा करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. पहा कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते. बघा त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत. पहा ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. पहा लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल. पहा जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत. पहा नंतर हॉल तिकीट आले नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते. पहा लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.